मित्रांनो बघा, बायकांचे ना असे 4 अंग मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या 4 अंगांना ना बायका टच करायला, स्पर्श करायला त्याच पुरुषाला देतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो, ज्या पुरुषावर ना त्यांचं प्रेम असतं, त्याच पुरुषाला ना आपल्या आवडत्या पुरुषालाच बायका ना आपल्या शरीराच्या ह्या 4 अंगांना हात लावायला देतात मित्रांनो. नाहीतर बायकांना असं कोणत्या पण ऐऱ्या गैऱ्या फालतू पुरुषाला आपल्या ह्या अंगांना हात लावायला कधीच देत नाही. आणि जर एखाद्या पुरुषाने ना बाईच्या त्या अंगाला स्पर्श करायचा, टच करायचा प्रयत्न जरी केला आणि जर त्या बाईला तो पुरुष तिला आवडत नसला, तर ती बाई ना त्या पुरुषाच्या कानाखाली पण ती मारायला म्हणजे मागे पुढे ती बघत नाही मित्रांनो. कारण बायकांना फक्त आणि फक्त आपल्या आवडत्या, आपल्या म्हणजे जो पुरुष त्यांना आवडतो त्याच पुरुषाला आपल्या शरीराच्या ह्या अंगांना टच करायला, स्पर्श करायला त्यालाच परमिशन देतात मित्रांनो. बाकी कोणत्याच पुरुषाला बाईच्या त्या अंगाला स्पर्श करायला बाई परमिशन देत नाही मित्रांनो. तर मित्रांनो त्यामुळे ना ते अंग मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा, कारण अर्धवट व्हिडिओ बघतलात तर तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही. तर व्हिडिओला पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला अंग आहे तर तो पहिला अंग असा आहे मित्रांनो की बाईचा हात. काय बोललो मी? बाईचा हात. आता बघा मित्रांनो, बायकांना आपल्या हाताला त्याच पुरुषाला पकडून देतात किंवा आपल्या हाताला स्पर्श करायला त्याच पुरुषाला देतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. जसं की फॉर एक्झाम्पल, एखादी बाई आणि एखादा पुरुष एखाद्या रस्त्यावरून ते चाललेले आहेत आणि जर त्या पुरुषाने ना त्या बाईचा हात आपल्या हातामध्ये त्याने पकडला किंवा म्हणजे बोलता बोलताना ना त्याने आपला हात त्या बाईच्या हातावरती ठेवला, तर मित्रांनो जर त्या बाईला ना तो पुरुष तिला आवडत असला तर मित्रांनो ती बाई ना त्याला असं करून देते. नाहीतर मित्रांनो जर तो पुरुष ना त्या बाईला आवडत नसला आणि जर त्या पुरुषाने त्या बाईचा हात आपल्या हातामध्ये पकडला किंवा तिच्या हातावर हात ठेवला, तर ती बाई ना लगेच त्याचा हात ना आपल्या हातातून ती सोडवण्याचा प्रयत्न करते आणि त्याला असं बोलते की तू असं माझा हात ना कधी पकडायला जाऊ नकोस, माझ्या हाताला ना तू कधी टच करू नकोस, असं पण ती बाई ना त्याला स्पष्टपणे बोलते मित्रांनो. आता त्याच्यानंतर जो दुसरा अंग आहे तर तो दुसरा अंग ना असा आहे मित्रांनो की बायकांचा खांदा. होय मित्रांनो, काय बोललो मी? बायकांचा खांदा. आता बघा मित्रांनो, जर एखाद्या पुरुषाने ना एखाद्या बाईच्या खांद्यावर आपला हात टाकला किंवा एखाद्या बाईच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवलं, जसं की फॉर एक्झाम्पल ती दोघं ना एका रस्त्यावरून ते चाललेले आहेत आणि त्या पुरुषाने ना सहज आपला हात ना त्या बाईच्या खांद्यावर त्याने टाकला किंवा म्हणजे ती दोघं ना एखाद्या ठिकाणी ते बसलेले आहेत आणि त्या पुरुषाने ना प्रेमाने आपलं डोकं त्या बाईच्या खांद्यावर त्याने ठेवायचा प्रयत्न केला आणि जर असं करताना ना जर त्या बाईने बघितलं आणि जर त्या बाईच्या आवडीचा तो पुरुष असला तरच ती बाई ना त्या पुरुषाला आपल्या सोबत असं करून देते. नाहीतर मित्रांनो जर तो पुरुष ना त्या बाईचा आवडीचा नसला तर ती बाई ना लगेच त्याचा हात आपल्या खांद्यावरून ती झटकण्याचा प्रयत्न करते आणि जर त्याने तिच्या खांद्यावर ना डोकं ठेवायचा प्रयत्न केला तर ती बाई ना लगेच त्याच्यापासून दूर जाते आणि त्याला बोलते की असं काही ना तू माझ्यासोबत कधी करू नकोस, मला हे ना अजिबात आवडत नाही, असं त्याला स्पष्टपणे बोलते मित्रांनो. आता त्याच्यानंतर जो तिसरा अंग आहे तर तो तिसरा अंग ना असा आहे मित्रांनो की बायकांची कंबर. काय बोललो मी? बायकांची कंबर. आता कमरेचं मित्रांनो कसं असतं माहिती आहे का की मित्रांनो जर म्हणजे एखादी बाई आणि एखादा पुरुष म्हणजे जर ती दोघं जण ना फोटो काढत असतील आणि फोटो काढताना ना जर त्या पुरुषाने पाठीमागून त्या बाईच्या कमरेवर त्याने हात ठेवला तर मित्रांनो असं करायला ना ती बाई तेव्हाच देते जेव्हा तो पुरुष ना तिला आवडत असतो. आणि मित्रांनो ह्याचं ना दुसरं एक्झाम्पल सांगायचं झालं तर मित्रांनो जर एखादी बाई ना एखाद्या पुरुषाला बोलली की म्हणजे अरे काय सांगू, म्हणजे 2-3 दिवस झाले ना माझी कंबर खूप जास्त दुखत आहे, आणि तो पुरुष बोलला की अगं मी तुझी कंबर ना तेलाने मालिश करून देऊ का, तर मित्रांनो ती बाई ना त्याच पुरुषाला असं म्हणजे स्वतःची कंबर मालिश करून त्यालाच देते जो पुरुष ना तिला आवडत असतो. नाहीतर असं कोणत्या पण पुरुषाला ना ती बाई आपल्या कंबरेला हात लावायला ती अजिबात देत नाही.
तर मित्रांनो हा ना तिसरा अंग आहे. आता त्याच्यानंतर जो चौथा अंग आहे तर तो चौथा अंग ना असा आहे मित्रांनो की बायकांच्या मांड्या. होय मित्रांनो, काय बोललो मी? बायकांच्या मांड्या. आता बघा मित्रांनो, मांड्यांचं ना असं असतं की मित्रांनो जर ती दोघं जण ना, जर ती बाई आणि एखादा पुरुष बोलत बसले आहेत आणि बोलता बोलताना ना त्या पुरुषाने आपला हात त्या बाईच्या मांडीवर ठेवायचा प्रयत्न केला तर मित्रांनो ती बाई ना त्याच पुरुषाला आपल्या मांडीवर हात ठेवायला त्यालाच देते जो पुरुष ना तिला आवडत असतो. नाहीतर असं कोणत्या पण पुरुषाने त्या बाईच्या मांडीवर हात ठेवायला गेला आणि जर तो पुरुष ना त्या बाईच्या आवडीचा तो नसला तर ती बाई ना त्या पुरुषाला काही पण बोलते. आणि मित्रांनो कधी कधी तर ना ती जर बाई उर्मट असली तर ती बाई ना त्या पुरुषाच्या कानाखाली पण ती मारायला मागे पुढे बघत नाही. तर मित्रांनो असं असतं मित्रांनो. तर ह्या 4 अंगांना ना बायका त्याच पुरुषाला टच करायला, हात लावायला त्यालाच देतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. नाहीतर असं कोणत्या पण पुरुषाला बायका आपल्या ह्या 4 अंगाला हात लावायला अजिबात देत नाही. तर मित्रांनो ह्या गोष्टी ना तुम्ही लक्षात ठेवा. तर आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.